नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरनं समृद्ध असलेला नाचणी आणि हिरव्या मुगाचा डोसा. आपला रेग्युलर डाळ तांदळाचा जसा डोसा असतो ना, तसा जाळीदार आणि कुरकुरीत, परंतु त्यापेक्षा पोषण मूल्यांनी कितीतरी समृद्ध. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया जाळीदार, कुरकुरीत, पौष्टिक हिरवे मूग आणि नाचणीचा डोसा नारळाच्या चटणीसहित. नाचणी आणि हिरव्या मुगाचा डोसा करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी हिरवे मूग घ्यायचे आहेत. हे दोन्ही जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्याला नाचणी खूप काळजीपूर्वक निवडून घ्यायची, कारण यामध्ये गवत, माती, रेती देखील असते. मूठभर साबुदाणा देखील घ्यायचा आहे. साबुदाण्यामुळे आपल्या डोश्याला बाइंडिंग मिळतं. अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे. जर तुमच्याकडे अशा प्रकारे अख्खे हिरवे मूग उपलब्ध नसेल तर तुम्ही मूग छिलका देखील वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एका बोलमध्ये घालायचे, पाणी घालायचे आणि अगदी हलक्या हातानं आपल्याला हे सगळे जिन्नस चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शक्यतो गावरान नाचणी आणि गावरान हिरवे मूग वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे चव खूप छान येते. आपले सगळे जिन्नस चोळून चोळून स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यातलं सगळे पाणी निथून काढायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे सगळे जिन्नस भिजण्यासाठी किमान 8 तास बाजूला ठेवून द्यायचे. 8 तासानंतर झाकण काढायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस एखाद्या वेळणीमध्ये काढून घ्यायचे आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. सगळं पाणी निथळल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एका बोलमध्ये घालायचे. यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी हलक्या हातानं पुन्हा एकदा चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. पुन्हा त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि हे पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. अगदी वाटीभर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी 2-3 मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झालेले. आपण सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं होतं ना, त्यानंतर मी आणखी पाव वाटी पाणी यामध्ये घातलं आहे. नाचणीचा आकार अगदी बारीक असल्यानं मुगासारखी ती पटकन बारीक होत नाही, थोडा वेळ लागतो. आता बारीक झालेलं हे डोश्याचं मिश्रण आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 8 तास आपल्याला हे मिश्रण आंबवण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण डोश्याची चटणी तयार करायला घेऊया. डोश्याच्या चटणीसाठी आपल्याला वाटीभर ओल्या नारळाचे काप, मूठभर फुटाणा डाळ, 5-6 तिखट हिरव्या मिरच्या, अगदी चमचा जिरं घ्यायचे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि पाणी न घालताच आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. फुटाणा डाळ नक्की घालायची आहे, त्यामुळे चटणी खमंग तर होतोय, दाटसरपणा येतो, चटणी मिळून येते. हे पहा, आपले सगळे जिन्नस मिक्सरवर अर्धवट बारीक झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे. जर आपण अगोदरच भरपूर पाणी घातलं ना तर आपले सगळे जिन्नस नुसतेच फिरत राहतात, लवकर बारीक होत नाहीत. आपली चटणी तयार झाली आहे. तयार झालेली चटणी आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि हिला खमंग अशी फोडणी द्यायची. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपल्याला 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अगदी पाव चमचा हिंग, 5-6 मेथीचे दाणे, 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 लाल सुकी मिरची तोडून घालायची. फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही फोडणी या चटणीवर घालायची. फोडणी चटणीवर घातल्या घातल्या लगेचच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे सगळी फोडणी या चटणीमध्ये व्यवस्थित मुरली जाते. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मी म्हटलं होतं हे मिश्रण आंबण्यासाठी 8 तास लागतील, परंतु हे पहा, अगदी 6 तासामध्येच आपलं मिश्रण कसं फुलून वर आलं आहे, एकदम फसफसून आलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं एकसारखं करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या मोठ्या बोलमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट आहे म्हणून मी यामध्ये पाव वाटी पाणी घातलं. आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी धारदार असायला हवी, म्हणजे धार पडायला हवी, असं थेंब थेंब पडता कामा नयेत. एक वेळ मिश्रण घट्ट झालं तर चालेल, परंतु पातळ होता कामा नाही. जर मिश्रण पातळ झालं ना तर मग आपले डोसे तव्याला चिकटतात. आपल्या डोशांचं मिश्रण तयार झालं. आता आपण लगेचच डोसे तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला डोशांचा तवा मोठ्या आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तव्याला तेल पसरवून घ्यायचं आहे आणि तवा चांगला कडकडीत गरम झाला की यावर आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि हे थंड पाणी आपल्याला या कापडाच्या साहाय्यानं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, तवा कोरडा करून घ्यायचा आहे.
आणि आत्ता फक्त हे सुरुवातीलाच करायचं नाही आहे, तर प्रत्येक डोसा काढून घेतल्यानंतर तवा आपल्याला अशा पद्धतीनं कापडानं पाणी शिंपडून पुसून घ्यायचा आहे. आता तव्याच्या मध्यभागी 2 पळ्या मिश्रण घालायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि हे मिश्रण आपल्याला पळीच्या साहाय्यानं तव्यावर गोलसर पसरवून घ्यायचं. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा डोसा करताना आपल्याला तव्यावर मिश्रण घालण्या अगोदर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि गॅसची फ्लेम मोठी असताना आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. जर मंद आचेवर तुम्ही मिश्रण पसरवायला गेलात ना, तर पसरवताना डोसा फाटेल आणि तवा जर खूप गरम असेल तर मिश्रण घट्ट होईल आणि मग ते तव्यावर पसरलं जाणार नाही. आपला तवाही खूप मोठा आहे आणि डोसाही खूप मोठा आहे, त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीनं तवा आपल्याला गॅसच्या फ्लेमवर सगळ्या बाजूंनी फिरवत राहायचं आहे, म्हणजे डोसा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शेकला जाईल. डोसा वरच्या बाजूनी कोरडा झाला की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आपल्या आवडीप्रमाणे यावर आपल्याला तूप किंवा तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे. जर डोसा तुम्हाला खूपच कुरकुरीत हवा असेल ना, तर मग आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवून हा डोसा शेकून घ्यायचा आहे आणि खूपही कुरकुरीत नको आहे आणि खूपही लूज नको आहे, मग असा डोसा आपल्याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचा आहे. पाहिलं ना तुम्ही, आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय, त्यामुळे मिश्रण तव्यावर पसरवताना अजिबात फाटलं नाही, एकदम जाळीदार डोसा तयार झालाय. तेल लावून झाल्यानंतर आपल्या डोशानं अगदी 2च मिनिटांमध्ये तवा सोडायला सुरुवात केली आहे आणि डोशाचा रंगही बदलला आहे. आता आपल्याला हा डोसा उलटण्याच्या साहाय्यानं सोडून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पाहिलं ना, आपला डोसा तव्याला अजिबात चिकटला नाही, तव्यापासून अगदी सहज वेगळा झाला आहे आणि जाळी पण पहा किती मस्त पडली आहे आणि रंगसुद्धा नेहमीपेक्षा अगदी वेगळा आला आहे, ना पांढरा ना हिरवा ना लाल. आता गरम तव्यावर थंड पाणी मारायचं आहे आणि हे पाणी आपल्याला कापडाच्या साहाय्यानं पुसून घ्यायचं आहे आणि पुढचा डोसाही आपल्याला पहिल्या डोशाप्रमाणेच करून घ्यायचा आहे. या मिश्रणापासून आपण आज रेग्युलर डोसे कसे करायचे ते पाहिले, परंतु याच मिश्रणापासून आपण इडली, आप्पे, उत्तप्पा देखील करू शकतो. एवढंच कशाला, कट डोसा, लोणी स्पंज डोसा देखील आपण या मिश्रणापासून तयार करू शकतो. आपण आज ज्या प्रमाणामध्ये मिश्रण तयार केलं आहे त्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या आकाराचे 12 डोसे तयार होतात. यापेक्षा छोट्या आकाराचे केले तर 16 ते 18 डोसे देखील तयार होऊ शकतात. या डोसेच्या सेवनानं हाडं मजबूत होतात, साखर नियंत्रणात राहते, वजन कमी होतं, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पचनशक्ती सुधारते आणि हिमोग्लोबिनमुळे अशक्तपणाही दूर होतो. आहे की नाही स्वादिष्ट आणि पौष्टिक सुद्धा. याआधी आपण मुरमुऱ्यांपासून सॉफ्ट स्पंजी जाळीदार डोसा कसा करायचा याची रेसिपी देखील पाहिली आहे. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हिरवे मूग व नाचणी याचा डोसा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.